कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. अध्याय 5. अर्जुन उवाच. संन्यासं कर्मणा कृष्ण पुनर्योगं च शंससि यश्रेयतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितं. मग पार्थु श्रीकृष्णा ते म्हणे, हा हो हे कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंतःकरणे विचारू ये. मागा सकळ कर्मांचा संन्यासू तुम्हीची निरोपिला होता बहुवसू, तरी कर्मयोगी केवी अतिरसू पोकी तसा पुढती. ऐसे द्वर्दे हे बोलता द्वर्थ हे बोलता आम्हा नेनतयांच्या चित्ता पुलिये चाडे श्री अनंता उमजून हे. एक एक सारा ते बोधीचे तरी एकनिष्ठची बोलीजे हे आणखी काय सांगीचे तुम्हा प्रति तरी याची लागी तुम ते म्या रावळासी विनविले होते जे हा परमार्थू ध्वनी ते न बोलावा परी मागील असो देवा आता प्रस्तुती उकलूपा देखावा सांगे दोही माझी बरवा मार्गू कवनू जो परिणामींचा निर्वाळा अचंबितू ये फळा आणि अनुष्ठिता प्रांजळा सावी याची जैसे निद्रेचे सुख न मोडे आणि मार्गू तरी बहुसाला सांडे तैसे सोहो कासन सांगडे सोहपे होय. येणे अर्जुनाचे नि बोले देवो मनी रिझले मग होईल एके मणितले संतोषोनिया देखा कामधेनू ऐसी माये सदैवा जया होये तो चंद्रुही परीला हे खेळावया. पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता तया उपमन्यूची या आर्ता काय शिराब्धी दूध भाता देईचे जिना तैसा औदार्याचा कुरुठा श्रीकृष्णो आपू जाहलिया सुबटाका सर्व सुखांचा वसोटा तो चिनोहावा. येथ चमत्कारू कायसा गोसावी श्रीलक्ष्मीकांता ऐसा आता आपुलिया सवेसा मागाव्या की म्हणून अर्जुने मणितले ते हांसोनी येरे दिदले तेची सांगेन बोलिले काय कृष्णे. श्री भगवान उवाच. संन्यासं कर्मयोगश्च निःश्रेयस करावुभो तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते तो म्हणे गा कुंतीसुता हे संन्यास योगू विचारिता मोक्ष करू तत्वता दोन्हीही होती तरी जाणाने ना सकळा हा कर्मयोगू कीर प्रांजळा जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी तैसे सारासार पाहिजे तरी सोहपाहाची देखीजे येणे संन्यास फळ लाहिजे अनायासे आता याची लागी सांगेन तुझ संन्यासी याचे चिन्ह मग सहजे हे अभिन्न जानसी तू नेयम नित्य संन्यासी योन द्वेष्टी न कांक्षिती निर्द्वंदो ही महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते तरी गेली याची सेन करी न पवता चाड न धरी जो सुनिच्छळू अंतरी मेरू जैसा आणि मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर जो मने ऐसा जाहला संगीतोची सांडिला म्हणून सुखे सुख पावला अखंडित आता ग्रहादिक आघवे ते काही न लगे ते जावे जे घेते जाहले स्वभावे निसंगो म्हणून देखे अग्नी विजोणी जाये मग जे राखुंडी केवळू होय ते कापुसे गिवसू ये जी आपरी तैसास तेनी उपाधी ना कळी जे तो कर्मबंधी जयाची ये बुद्धी संकल्पू नाही म्हणून कल्पना जय सांडे तेची गा संन्यास उघडे ये कारणी दोन्ही सांगडे संन्यास योगू सांख्य योगो पृथक बाला प्रवदंती न पंडिता एकम प्यास्थित सम्यगु भर्यो विंदते फलम एरवी तरी पार्था जे मूर्ख होती सर्वथा ते संख्य योगू संस्था जाणती केवी सहजे ते अज्ञान म्हणून म्हणती हे भिन्न एरवी दीपाप्रती कायानन प्रकाशु आहती पै सम्यक येणे अनुभवे जी देखिले तत्वाघवे ते दोही तेही ऐक्य भावे मानिती गा यत् सांख्ये प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकम सांख्यम च योगम च यम पश्यति स पश्यति आणि सांखी जे पाविजे तेची योगी गमिजे म्हणून ऐक्य दोही ते सहजे यापरी देखे आकाशा आणि अवकाशा भेदू नाही जैसा तैसे ऐक्य योग संन्यासा ओळखे जो तयासीची जगी पाहले आपण पे तेनेची देखिले जया सांख्य योग जानवले भेदेविन संन्यासस्तु महाबाहो दुःखम माप्तुम योगता योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरे नाधिगच्छति जो युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता तो महासुखाचा निमथा वहिला पावे येरा योगस्थिती जया सांडे तो वायाची गा हव्यासी पडे परी प्राप्ती कही न घडे संन्यासाची योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्व भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते जेने भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्ये मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले हारोणिया जैसे समुद्री लवण न पडे
तव वेगळे अल्प आवडे मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा तैसे संकल्पोनी काढिले जयाचे मनची चैतन्य जाहले तेने एकदेशीये परी व्यापिले लोकत्रय आता करता कर्म करावे हे खुंटले तया स्वभावे आणि करी जरी आगवे तरी अकर्ता तो नैव किंचित करोमिति युक्तो मन्येत तत्त्ववित पश्यन् शृण्वन् स्पर्शन् जिघ्रन् श्वसनं गच्छन् स्वप्नं श्वसनं प्रलपन्वि सृजनं उन्मिषन्नि इमिषन्नपि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन जे पार्था तया देही मी ऐसा आठवू नाही तरी कर्तृत्व कैचे काही उरे सांगे ऐसे तनुत्यागे विनम्रताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता एरवी आणि कांची ये परी तोही एक शरीरी अशेषाही व्यापारी वर्ततू दिसे तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकतू आहे परी तेथींचा सर्वतानो हे नवल देखे स्पर्शाशी तरी जाणे परिमळू सेवी घ्राणे अवसरोचित बोलणे तयाही आथी आहारा ते स्वीकारे त्यजावे ते परिहरी निद्रेची या अवसरी निधीजे सुखे आपुलेन इच्छावशे तोही गा चालतू दिसे पै सकळ कर्म ऐसे राहाटे किर हे सांगो काही ऐकेक देखे श्वासोच्छा साधिक आणि निमिषोन्निमिष आदी करुणी पार्थात याचे ठाई हे आगवेंची आथी पाही परी तो करता नव्हे काही प्रतीती बळे जय भ्रांतीसे जे सुतला तै स्वप्न सुखे भूतला मग तो ज्ञानोदयी चैला म्हणून या ब्रह्मण्याध्याय कर्माणी संग त्यक्त्वा करोति लिप्यतेन स पापेन पद्मपत्र मिवांभसा आता अधिष्ठान संगती अशेषाही इंद्रियवृत्त्या पुलालिया आरती वर्तताहती दीपाचेनी प्रकाशे ग्रहींचे व्यापार जैसे देही कर्म जात तैसे योगयुक्ता तो कर्मे करी सकळे परी कर्मबंधाना कळे जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र कायन मनसा बुद्ध्या कैवलेरिंद्रियैरपि योगेन कर्म कुर्वन्ति संग त्यक्त्वात्मशुद्धये देखे बुद्धीची भाषणेने जे मनाचा अंकुरनुदेजे ऐसा व्यापारू तो बोलीजे शारीरुगा हेच मराठे परियेशी तरी बाळकाची चेष्टा जैशी योगी कर्मे करीती तैशी केवळातनु मग पांच भौतिक संचले जेव्हा शरीर असे निदेले तेथ मनची राहटे कले स्वप्नी जेवी नवले के धनुर्धरा कैसा वासनेचा संसारा देहा होऊ निधी उजगरा परी सुखदुःखे भोगी इंद्रियांच्या गावीने निजे ऐसा व्यापारू जो निपजे तो केवळू गामनी जे मानसाचा योगी तोही करीती परी कर्म तेन बांधी जती जे सांडिले आहे संगती हम भावाची आता जाहलिया भ्रमहत जैसे पिशाचाचे चित्त मग इंद्रियांचे चेष्टित विकळू दिसे स्वरूप तरी देखे आळविले ऐके शब्दू बोले मुखे परिज्ञान नाही हे असो काजे विन जे जे काही कारण ते केवळ कर्म जाण इंद्रियांचे मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निरुते ओळख अर्जुना ते म्हणे हरी ते बुद्धी धुरे करुणी कर्म करीती चित्त देऊनी परी ते नैष्कर्म्यापासून मुक्त दिसती जे बुद्धीची ये आठावुनी देही तया अहंकाराची सेची नाही म्हणून कर्म करिता पाही चोखाळले आगा करीते हे नवीन कर्म तेची ते निष्कर्म हे जाणती सवर्म गुरुगम्य जे आता शांत रसाचे भरिते सांडित आहे पात्राते जे बोलणे बोला परोते बोलवले येथ इंद्रियांचा पांगू जया फिटला आहे चांगू तयासीची आथी लागू परिसावया हा असो अतिप्रसंगून संडीपा कथा लागू होईल श्लोक संगती भंगू म्हणून या जे मना कळिता कुवाडे घागू सितान बुद्धिनातुडे ते देवाचे निसुरवाडे सांगवले तुझ जे शब्दातीत स्वभावे ते बोलीची जरी फावे तरी आणिके काय करावे कथा सांगे हा आरती विशेषू श्रोतयांचा जाणूनी दास निवृत्तीचा मने संवादूस दोघांचा परिसोनी परिसा मग श्रीकृष्ण म्हणे पार्थाते आता प्राप्ताचे चिन्ह पुरते सांगेन तुझ निरुते चित्त देई युक्त कर्मफलम त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकम अयुक्तम कामकारेण फले सक्तो निबध्यते तरी आत्मयोगे आथिला जो कर्मफळाशी विटला तो घरी गोनी वरिला शांती जगी येरु कर्मबंधे किरीटी अभिलाषाची या गाठी कळासला खुंटी फळभोगाच्या सर्व कर्माने मनसा संन्यस्यास्ते सुखम वशी नवद्वारे पुरे देही
नैव कुर्वन्न कारयन जैसा फळाची ये हावे तैसे कर्म करी आघवे मग नक्की जेची येणे भावे उपेक्षी जो तो जयाकडे वासू पाहे तेऊ ती सुखाची सृष्टी होय तो म्हणे तेथ राहे महाभूदू नवद्वारे देही तो असु तुची परी नाही करी तुची न करी काही फलत्यागी न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजते प्रभु न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तव निर्व्यापारू परी तोची रची विस्तारू त्रिभुवनाचा आणि करता ऐसे मनिपे तरी कवणे कर्मी न शिंपे जे हातू पावो न लिंपे उदास वृत्तीचा योग निद्रा तरी न मोडे अकर्तेपणा सळू न पडे परी महाभूतांचे दळवाडे उभारी भले जगाच्या जीवी आहे परी कवणाचा कही नो हे जगची हे होये जाय तो शुद्धिहीने निनादत्ते कश्चित पापम न चैव सुकृतं विभू अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जंतव पापपुण्य शेषेश पासींची असतू न देखे आणि साक्षीही होऊ न ठके येरी गोठी कायसी पै मूर्तीचे निमेळे तो मूर्तची होऊनी खेळे परी अमृतपण मेळे मैळे दादुलयाचे तो सृजी पाळी संहारी ऐसे बोलती जे चराचरी ते अज्ञान गावधारी पंडुकुमरा ज्ञानेन तू तद्ज्ञानं येषां नाशितमात्मना तेषां आदित्यवज्ञान प्रकाशेति तत्परम ते अज्ञान जे समूळ तुटे ते भ्रांतीचे मसेरे फिटे मग अकर्तृत्व प्रगटे मज ईश्वराचे येत ईश्वरू एकू अकर्ता ऐसे मानले जरी चित्ता तरी तोची मी हे स्वभावता आधीची आहे ऐसेनी विवेके उदो चित्ती तयासी भेदू कैचा त्रिजगती देखे आपुलिया प्रतीती जगची मुक्त जैशी पूर्व दिशेच्या रावळी उदया येतांची सूर्यदेवाळी की येरा एरी ही दिशा तियेची काळी काळीमा नाही तद्बुद्धयस्त दात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणा गच्छन्त्य पुनरावृत्तिं ज्ञान निर्धूत कल्मषा बुद्धिनिश्चयो आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हरणिशी ऐसे व्यापक ज्ञान भले जयांची या हृदया ते गिवंसित आले तयांची समता दृष्टी बोले विशेषू काही एक आपण पाची जैसे ते देखती विश्व तैसे हे बोलणे कायसे नवलू येथ परी दैव जैसे कवतिके कहीची दैन्य न देखे का विवेकू हा नोळखे भ्रांती ते जेवी ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्यो न देखे स्वप्नी अमृत नायके काणी मृत्युकथा हे असो संतापो कैसा चंद्रुन स्मरे जैसा भूर्ती भेदू नेनती तैसा ज्ञानी येते विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव स्वपाके च पंडिता समदर्शिन मग हा मशुका हा गजू की हा श्वपचू हा द्विजू पैल इतरू हा आत्मजू हे उरेल के ना तरी हे धेनु हे श्वान एक गुरु एकहीन हे असो कैचे स्वप्न जागतया येत भेदू तरी की देखावा जरी अहंभाव उरला हो आवा तो आधींची नाही आघवा आता विषमू काही इहेव तैर्जित सर्गो येषां साम्ये स्थितं मन निर्दोषं हि समब्रह्म तस्माद ब्रह्मणि ते स्थिता मनोनी सर्वत्र सदा सम ते आपणचे अद्वय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समसृष्टी दृष्टीचे जिही विषय संगुण सांडिता इंद्रिया तेन दंडिता परिभोगिली निसंगता कामणे विन जिही लोकांचे आधारे लौकिकेची व्यापारे परी सांडिले निदसुरे लौकिकू हे जैसा जना माझी खेचरू असो तुची जना नोहे गोचरू तैसा शरीरी परी संसारू नोळखे तयाते हे असो भवनाचे निमेळे जैसे जळीची जळलोळे आणि ते आणिके म्हणती वेगळे कल्लोळ हे तैसे नाम रूप तयाचे एरवी ब्रह्मची तो साचे मन साम्य आले जयाचे सर्वत्र गा ऐसिनी समदृष्टी जो होये तया पुरुषा लक्षण ही आहे अर्जुना संक्षेपे सांगे न पाहे अच्युत म्हणे न प्रहर्षेत प्रियम प्राप्य नो द्विजेत प्राप्य चा प्रियम स्थिर बुद्धीर सम्मूढो ब्रह्मविद ब्रह्मणी स्थित तरी मृगजा जळाचे पुरे जैसे न लोटीचे का गिरीवरे तैसा शुभाशुभी न विकरे पातिलिया जो तोची तो निरुता समदृष्टी तत्वता हरिमणे पंडुसुता तोची ब्रह्म बाह्य स्पर्शेष्वसक्तात्मा विंद्यत्यात्मनि यत्सुखं स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखम क्षय श्नुते आजयापण पेसांडुनी कही इंद्रिय ग्रामावरी येण्याची नाही तो विषय न सेवी हे काही विचित्र येथ सहजे स्वसुखाचे अपारे सुरवाडे लेणी अंतरे रचिला मनोनी बाहिरे पाऊल न घाली
सांगे कुमुद दळाचे निताटे, जो जेविला अंतक चंद्रकिरणे चोखटे तोच कोरू. काही वाळवंटे चुंबितू असे, तैसे आत्मसुख पाहिले जयासी आपण पेची फावले. तया विषयो सहजे सांडवले, म्हणू काही एरवी तरी कौतुके विचारुणी. पाहे पानिके या विषयांची सुखे, झकवती कवण येही संस्पर्शजा भोगा दुःख योनय. येवते आद्यंतवंत कौंतेय, न तेषु रमते बुध. जिही आपण पे नाही देखिले, तेची इही इंद्रियार्थी रंजले. जैसे रंकुका आळू केले तुशांते सेवी, ना तरी मृगे तृषा पीडिते संभ्रमे. विसरुणी जळाते मग तोय बुद्धी, बरडिते ठाकून येती. तैसे आपण पे नाही दिठे, जया ते स्वसुखाचे सदा खरांटे. तयासीची विषय हे गोमटे आवडते, रवी विषयी सुख आहे हे बोलणेची सारिखे नोहे. तरी विद्युत स्फुरणे कान पाहे, जगा माझी सांगे वात वर्ष आतपू धरे. ऐसे अभ्रछायाची जरी सरे, तरी त्रिमाळिके धवळारे. करावी का म्हणून विषय सुख जे बोलिजे, ते नेनता गावाया जल्पिजे. जैसे महुर का म्हणिजे विषकंदाते, ना तरी भौमा नाम मंगळू. रोहिणी ते म्हणती जळू, तैसा सुख प्रवादू बरळू. विषय इकुहा हे असो आघवी बोली, सांगपा सर्प फणीची सावली. ते शीतल होईल केतुली मूषकासी, जैसा आमिष कवळू पांडवा. मीनुन सेवी तवची बरवा, तैसा विषय संगू आघवा निभ्रांत जाणे. हे विरक्तांची दिठी जय निहाळीजे किरीटी, तै पांडुरोगाची पुष्टी सरीखे दिसे. म्हणून विषय भोगी जे सुख, ते साध्यंतची जाण दुःख. परी काय की जे मूर्खन सेवितान सरे, ते अंतरणेन ती बापुडे. म्हणून अगत्य सेवने घडे, सांगे पुयपंकीचे किडे. काय चिळसी घेती तया दुःखिया दुःखची जिवार, ते विषय करदर्मीचे दुर्दुर. ते भोगजळीचे जळचर सांडिती केवी, आणि दुःख योनी जिया आहाती तिया निरर्थका. तरी नवती जरी विषयांवरी विरक्ती धरिती जीव, ना तरी गर्भवासादी संकट. का जन्ममरणींचे कष्ट हे विसांवे विन वाट. वहावी कवणे जरी विषयी विषयो सांडिजेल, तरी महादोषी के वसिजेल. आणि संसार हा शब्दू नव्हेल लटिका जगी. म्हणून अविद्या जात नाथिले, ते तिहीची साच दाविले. जिही सुखबुद्धी घेतले विषय दुःख, या कारणे गा सुभटा. हा विचारिता विषय वोखटा, तुझने कही या वाटा. विसरुणी जाशी पैया ते विरक्त पुरुष, त्यजिती का जैसे विष. निराशा तया दुःख दाविले नावडे, शक्नोती हेवय सोढून प्राक्शरीर. विमोक्षणात काम क्रोधोद्भव वेगम, संयुक्त सुखी नर. ज्ञानी यांच्या हन ठाई, यांची मातु ही किरणाही. देही देह बाहोजिही स्ववश केले, जयांते बाह्याची भाषणे निजेची. निशेष अंतरी सुख एक आथी, परी ते वेगळेपणे भोगीचे. जैसे पक्षी फळ चुंबीचे, तैसे नवे तेथ विसरिजे. भोगिते पण ही भोगी अवस्था एकी उठे, ते अहंकाराचा अंचळू लोटी. मग सुखेसी घे आणटी गाडेपणे, ती आलिंगन मेळी होय आपे आप कवळी. तेथ जळ जैसे जळी वेगळे न दिसे, का आकाशी वायू हारपे. तेथ दोन्ही हे भाष लोपे, तैसे सुखची उरे स्वरूपी सुरती तिये. ऐशी द्वैताची भाष जाय, मग म्हणो जरी एक होय. तरी तेथ साक्षी कवणू आहे जाणते जे, योंत सुखोंतरा रामस्तथांत ज्योतिरेवय. सयोगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति, लभन्ते ब्रह्मनिर्वाणं ऋषय. क्षीणकल्मषा छिन्नद्वेदा यतात्मान, सर्वभूतहिते रता. म्हणून असो हे आघवे, येथन बोलणे काय बोलावे. ते खुणाची पावले स्वभावे आत्माराम. जे असेनी सुखे मातले, आपण पाची आपण गुंतले. ते मी जाणे निखळवोतले सामरस्याचे, ते आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर. की महाबोधे विहार केले जैसे, ते विवेकाचे गाव. की परब्रह्मीचे स्वभाव, ना तरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे. ते सत्वाचे सात्विक, की चैतन्याचे अंगिक. हे बहु असो ऐकेक वानिसी, काही तू संतस्तवनी रतसी. तरी कथेची सेन करिसी, की निराळी बोल देखसी सनागर. परितो रसातिशयो मुकुळी, मग ग्रंथार्थ दीपू उजळी. करे साधू हृदय रावळी मंगळ उखा. ऐसा श्री गुरुचा उवाईला निवृत्तीदासासी पातला. मग तो म्हणे श्रीकृष्ण बोलिला तेची ऐका.
अर्जुनानंत सुखाच्या डोही एकसरा तळूची घेतला जी मग स्थिरावणी तेही तेची राहले अथवा आत्मप्रकाशे चोखे जो आपण पेची विश्व देखे तो देहीची परब्रह्म सुखे मानू येईल जे साचो कार्य परब्रह्म परम नाते अक्षर निस्सीम जी गावीचे निष्काम अधिकारी ये जे महर्षी वाढले विरक्ता भागा फिटले जे निसंशया पिकले निरंतर कामक्रोध विमुक्ताना यतिना यत चेतसाम अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनां जिही विषयापासून हिरतले चित्त आपुले आपण जिंतिले ते निश्चित जेथ सुतले चेतिचिना ते परब्रह्म निर्विण जे आत्मविदांचे कारण तेची ते पुरुष जाण पंडुकुमरा ते ऐसे कैसिनी जहाले जे देहीची ब्रह्मत्व आले ते हे पुससी तरी भले संक्षेपे सांगो स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यांश चक्षून शैवांतरे भ्रुवो प्राणापाणो समो कृत्वा नासाभ्यंतरचारिणो हेदेंद्रियमनोबुद्धिर्मनो मुनिर्मोक्षपरायणा विगतेच्छा भय क्रोधो य सदा मुक्त एवस तरी वैराग्याचे आधारे जिही विषेदर दवडुनी बाहिरे शरीरी एकंदरे केले मन सहजेती ही संधी भेटी जेथ भ्रूपल्लवा पडे गाठी तेथ पाठीमोरी दिली दिठी पारखोणिया सांडुनी दक्षिण वाम प्राणापान समचित्तेसी व्योम गामिये करीती तेथ जैसी रथोद्यके दके सकळे घेऊणी गंगा समुद्रे मिळे मग एकेकू वेगळे निवडू नये तैसी वामनांतराची विवंचना मग आपेसी पारुखे अर्जुना जे वेळी गगनी लयो म्हणा पवने कीजे जेत हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही तैसे मन येथ मुद्दल जाय मग अहम भावाधिक के आहे म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरं सूरदं सर्वभूताना ज्ञात्वा मा शांतिमृच्छति ओम तद्दिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायोगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मसन्न्यास योगो नाम पंचमोऽध्याय आम्ही मागाहन सांगितले जे देहीची ब्रह्मत्व पावले ते येणे मार्गे आले म्हणून या आणि यमनियमांचे डोंगर अभ्यासाचे सागर क्रमोणी हे पार पातले ते तीही आपण पे करून निर्लेप प्रपंचाचे घेतले माप मग साचाचेची रूप होऊन ठेले ऐसा योगयुक्तीचा उद्देशू जेथ बोलिला ऋषिकेशू तेथ अर्जुन सुदंशू म्हणून चमत्कारला ते देखील या कृष्णे जाणितले मग हासोनी पार्था ते म्हणितले काही पाचित्त वाहिले ये बोली तुझे तव अर्जुन म्हणे देव परचित्त लक्षणांचा रावो भला जाणितला जी भावो मानसू माझा म्याजे काही विवरुणी पुसावे ते आधींची जाणितले देवे तरी बोलिले तेजी सांगावे विवळ करुणी एरवी तरी अवधारा जो दाविला तुम्ही अनुसारा तो पवन्याहुनी पाय उतारा सोह पाजायचा तैसा सांख्याहुनी प्रांजळा आम्हा सारिखिया भवळा येथ आहाती परे काही काळा तो साहो येवर म्हणून एक वेळ देवा तोची पडताळा घेयावा विस्तरेल तरी सांगावा साध्यं तुझी तव श्रीकृष्ण म्हणते हो का तुझ हा मार्गो गमला का निका तरी काय जाहले आई की जो का सुखे बोलो अर्जुना तू परिससी परिसोनी न्योनुष्टिसी तरी आम्हासीची वाणी कायसी सांगावयाची आधीची चित्त मायेची वरी मिश जाहले पडयंत याचे आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवण जाणे ते मनोकारुण्य रसाची वृष्टी की नवया स्नेहाची सृष्टी हे असो निजे दृष्टी हरीची वाणू जी अमृताची ओतली की प्रेमची पिऊनी मातली म्हणून अर्जुन मोही गुंतली निघो नेने हे बहु जे जे जल्पिजेल तेथे कथेसी फाकू होईल परिते स्नेहरूपा न येल बोलवरी म्हणून विसुरा काय येणे तो ईश्वरू कवळावा कवने जो आपुले माननेने आपणची तरी मागील ध्वनी आतू मज गमला सावियाची मोहितू जे बलात्कार्य असे म्हणतू परिस बापा अर्जुना जेणे जेणे भेदे तुझे का चित्त बोधे तैसे तैसे विनोदे निरूपिजेल तो काहीस या नामयोगू तयाचा कवन उपेगू अथवा अधिकार प्रसंगू कवना येत ऐसे जे जे काही उक्त असे ये ठाई ते आगवेची पाही सांगेन आता तू चित्त देऊने अवधारी ऐसे म्हणून श्रीहरी बोली जेल ते पुढारी कथा आहे
श्रीकृष्ण अर्जुनासी संगून सांडोनी सांगेल योगू तो व्यक्त करू प्रसंगू मने निवृत्ती दासू इति श्री ज्ञान देवविरचितायां भावार्थ दीपिकायां पंचमोऽध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे।